हॅलो अँड वेलकम बॅक स्टुडंट्स. आपण सेट्स अँड रिलेशन्स हा चॅप्टर पाहतोय. त्याच्यामध्ये सेट, रिप्रेझेंटेशन्स ऑफ सेट हे 2 पॉईंट झालेले आहेत. याच्यावरती एक्झरसाइज 5.1 मधील एक्झाम्पल्स आपण बघू. आपण 2 मेथड बघितला होता, रोस्टर मेथड, सेट बिल्डर मेथड. या फॉर्मने आपण आपला दिलेला सेट दाखवू शकतो. त्याच्यावरचे आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पलमध्ये बघा, क्वेश्चन काय आहे, डिस्क्राईब द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. फर्स्ट दिलेला आहे ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेटर फ्रॉम द वर्ड मुवमेंट. आपण एक नोट पाहिली होती की सेट लिहिताना रिपीट झालेले इलेमेंट आपण लिहित नाही. याचं सोल्युशनमध्ये आपण फर्स्ट लिहिणार, इट्स रोस्टर फॉर्म इज कॅपिटल ए इज इक्वल टू. सेट काय सांगितलेलं आहे, मुवमेंट हा वर्ड दिलेला आहे, यातले लेटर्स लिहायचे आहेत. फर्स्ट आहे एम, नेक्स्ट ओ, व्ही, ई, अगेन एम. एम हा रिपीट झाला आपण लिहिणार नाही. नेक्स्ट आहे ई, ई पण ऑलरेडी लिहिलेला आहे, तो पण रिपीट झाला लिहिणार नाही. नेक्स्ट आहे एन आणि लास्ट इज टी. That means A is equal to X such that X is the letter of the word movement. आणि आपल्याला आन्सर काय मिळालं, कॅपिटल A is equal to हा सेट मिळालेला आहे. नेक्स्ट आहे B is equal to X such that X is an integer. X हा इंटिजर आहे, म्हणजेच कसा असेल, प्लस मायनस आणि 0 हे नंबर्स असतात, त्याच्यामध्ये पॉईंट्समध्ये नंबर आपण लिहू शकत नाही. X in between -3/2 to 9/2 असं आहे. नेहमी एक्झाम्पल सोडवताना एक रफ पेज तुमच्याजवळ ठेवा. ठीक आहे. आपण जर नंबर लाईन बघितली तर यामध्ये 0, 1, 2, 3, 4, -1, -2, -3. -3/2चं पॉईंटमध्ये आपल्याला काय मिळतं, -1.5 विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन एक्स, स्ट्रिक्टली लेस दॅन 9/2 म्हणजेच काय असतो, 4.5. आपण याचं सोल्युशन बघणार आहोत. इट्स रोस्टर फॉर्म इज सेट काय आहे बी, याच्यामध्येच आन्सर लिहिणार आहोत. एक्स हा इंटिजर आहे म्हणून सांगितलेलं आहे, आपण पॉईंटमध्ये लिहू शकत नाही. हा मिळालेला -1.5 कुठे असेल, इथे कुठेतरी असेल -1.5 आणि 4.4 नंतर असेल 4.5. या पॉईंटच्या मधले एलिमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत. मग कुठले आहेत आणि जे कसे पॉईंटमध्ये नसावेत, बिकॉज इट्स अ इंटिजर. दॅट मीन्स -1.5 नंतर काय येतो, -1. त्यानंतर 0, 1, 2, 3, 4 आणि 4.5च्या आतले, 4.5च्या आधीच काय आहे, 4 आहे. म्हणजे आपले एलिमेंट्स कुठून कुठे असणार आहेत, -1 to 4 पर्यंत असणार आहेत. दॅट मीन्स -1, 0, 1, 2, 3 अँड 4 हा आपल्याला सेट मिळाला. नेक्स्ट आहे C इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 2n+1 आणि n कसा आहे, बिलॉंग्स टू कॅपिटल N. दॅट मीन्स n इज अ सेट ऑफ इंटिजर्स, सॉरी n इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स असेल, म्हणजेच असेल 1, 2, 3 अप टू सो ऑन. एक्स कसा सांगितला आहे, 2n+1चा फॉर्म दिलेला आहे. स्मॉल n बिलॉंग्स टू कॅपिटल N आहे. मग कॅपिटल Nच्या सेटमधल्या आपण nच्या व्हॅल्यूज पुट करू. nची फर्स्ट व्हॅल्यू 1 पुट करू, काय मिळेल आपल्याला, 2 × 1 2 आणि हा +1 इज इक्वल टू 3. म्हणजेच C हा सेट आपण लिहिणार आहोत. सोल्युशनमध्ये असेल, इट्स रोस्टर फॉर्म इज C इज इक्वल टू, फर्स्ट एलिमेंट काय मिळाला, 3. सेम nची नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे, 2 पुट करू, काय मिळेल, 2 2s are 4 +1 इज इक्वल टू 5. सेकंड एलिमेंट इज 5. नेक्स्ट 2 × n आहे, nची व्हॅल्यू 3 पुट करू, +1 किती मिळेल, 2 × 3 6 +1 इज इक्वल टू 7. नेक्स्ट 2 × जर 4 असेल तर 4 +1 इज इक्वल टू 8 +1 इज इक्वल टू 9.
अप टू सो ऑन. अप टू सो ऑन असं का लिहिलं, कारण एन हा कुठला आहे, नॅचरल सेटमधला आहे. नॅचरल सेट कसा आहे, इन्फिनाईट सेट असतो, त्यामुळे मिळणारा आन्सरसुद्धा इन्फिनाईट असेल. एक्स इज इक्वल टू 2n+1 आपल्याला मिळालं होतं. एनची व्हॅल्यू आपण काय पुट केली, 1 2 3 4 अप टू सो ऑन. नेक्स्ट आहे डिस्क्राईब द फॉलोइंग सेट्स इन सेट बिल्डर फॉर्म. आपल्याला फर्स्ट दिलेला आहे सिंगलटन सेट 0. याच्यामध्ये त्यांनी डिनोट केलेलं नाही आहे. पहिल्यांदा आपण लिहू इट्स सेट बिल्डर फॉर्म इज, आपण डिनोट करू लेट ए इज इक्वल टू सिंगलटन सेट 0. ठीक आहे, हे ह्याच्या आधी लिहिलं तरी चालेल आणि हे सेंटेन्स यानंतर लिहिलं तरी चालेल. यामध्ये ए इज इक्वल टू सिंगलटन सेट 0 आहे. आपल्याला हा सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचा आहे. एन हा नॅचरल नंबरचा सेट कुठून स्टार्ट होतो, 1 पासून, 1 2 3 अप टू सो ऑन. आणि सेट ऑफ होल नंबर्स 0 पासून स्टार्ट होतो. दॅट मीन्स कॅपिटल ए इज इक्वल टू एक्स सच दॅट, एक्स कसा आहे, 0 आहे ना, मग 0 कुठे जाईल, बिलॉंग्स टू डब्ल्यूमध्ये जाईल. आणि 0 एनमध्ये आहे का, नाही आहे, म्हणजे आपण लिहिणार 0 डज नॉट बिलॉंग्स टू एन. हा आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मिळाला. एक्स सच दॅट 0 आहे, म्हणजे इथे आपण घेणार एक्स बिलॉंग्स टू डब्ल्यू अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू एन. अशा फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर मिळेल. नेक्स्ट आहे 0 + -1 + -2 + -3 असं दिलेलं आहे त्यांनी याच्या सोल्युशनमध्ये. पहिल्यांदा आपण लिहून घेऊ बी इज इक्वल टू, डिनोट करू सेट, लेट बी इज इक्वल टू, आपल्याला काय मिळेल बघा, +-3 आहे ना, मग आपण हे असं सुद्धा लिहू शकतो, -3 -2 -1 0 1 2 3. हा सेट मिळाला आपल्याला. याच्यावरून आपण याचा सेट बिल्डर फॉर्म लिहिणार आहोत. इट्स सेट बिल्डर फॉर्म इज, कसा मिळेल सेट बिल्डर फॉर्म याचा, बी इज इक्वल टू, इथे पहा एक्स सच दॅट, एक्स काय आहे आपल्याला माहिती आहे, इंटिजर्सचा सेट. जर आपण झेड घेतला तर कसा असतो तो, झेड इज इक्वल टू -2 -1 0 1 2 अप टू सो ऑन. प्लस मायनस आणि 0 हे एलिमेंट्स असतात. सेम हा इंटिजरचा सेट आहे, म्हणजे एक्स हा एलिमेंट काय आहे, इंटिजर आहे. एक्स इज ॲन इंटिजर. आणखीन एक्स कुठून कुठे आहे, -3 to 3 आहे, म्हणजे -3 to 3 लेस दॅन इक्वल टू येईल. लेस दॅन म्हणजेच -3पेक्षा पण लहान एलिमेंट आहेत आणि 3पेक्षा पण लहान, आणि 3 पण आहे आणि -3 पण आहे, त्यामुळे त्यासाठी इक्वल येईल, म्हणजेच मिळेल -3 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 3. आपल्याला मिळालं बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज ॲन इंटिजर, -3 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 3. नेक्स्ट आहे एक्झाम्पल 1/2 2/5 3/10 4/17 अप टू 7/50. पहिल्यांदा डिनोट करू आपण. सी इज इक्वल टू दिलेला सेट 1/2 2/5 3/10 4/17 5/26 6/37 7/50. हा दिलेला सेट आहे आपला. याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, याचा सेट बिल्डर फॉर्म लिहायचा आहे. आपले एलिमेंट्स कुठून स्टार्ट झालेत बघा, 1 पासून, म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर असेल n. आणखीन एक्स हा एलिमेंट कसा असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ना दिलेल्या सेटमधला. मग इथे बघा न्यूमरेटर काय आहेत, 1 2 3 4 5 6 7. आता डिनॉमिनेटर पाहू आपण. 1 स्क्वेअर 1 असतो, 1 + 1 2 2 स्क्वेअर 4 4 + 1 5 3 स्क्वेअर 9 9 + 1 10 अप टू 7 स्क्वेअर 49 49 + 1 50. म्हणजेच इथे काय केलं आहे, जे न्यूमरेटर आहेत त्यांचा स्क्वेअर करून त्याच्यामध्ये +1 ॲड केला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला डिनॉमिनेटर मिळतो.
सपोज जर केलं एन हा डिनॉमिनेटर आहे, एन हा न्यूमरेटर आहे, तर डिनॉमिनेटर कसा मिळेल, एन स्क्वेअर आणि त्याच्यामध्ये +1. आपण बघू, नॅचरल नंबरचा सेट म्हणतो ना, म्हणजे एन कुठून असणार आहे, बिलॉंग्स टू एन अँड स्टार्ट्स फ्रॉम 1. 1 व्हॅल्यू पुट करू, 1चा स्क्वेअर 1 असतो, +1 विच इज इक्वल टू काय मिळेल, 1/2. आपल्याकडे आहे 1/2. नेक्स्ट आपण 2 पुट करू, 2/2 स्क्वेअर +1, 2/2 स्क्वेअर 4 +1 दॅट मीन्स 2/5. नेक्स्ट मिळाली व्हॅल्यू 2/5. असंच आपल्याला 7पर्यंत मिळू शकतं. म्हणजेच हा सेट कसा असेल, तर C इज इक्वल टू X सच दॅट Xमधले इलेमेंट्स कसे घेतलेत, n/n² +1 दॅट मीन्स X हा इलेमेंट कसा असेल, n/n² +1. X इज इक्वल टू n/n² +1. आणखीन n बिलॉंग्स टू काय आहे, कॅपिटल N. n बिलॉंग्स टू कॅपिटल N. आणि n लास्ट न्यूमरेटर किती आहे, 7 आहे ना, आणि त्याच्या आधी 7पेक्षा लहान आहेत, म्हणजे n कसा असेल, << 7. हा आपल्याला सेट मिळाला. नेक्स्ट आहे 0, -1, -2, -3, 4, -5, 6 अप टू सो ऑन. हा आपण डिनोट केला सेट कॅपिटल D ने. याचा सेट बिल्डर फॉर्म कसा येईल, कॅपिटल D इज इक्वल टू X हा इलेमेंट कसा असेल, सच दॅट X इज इक्वल टू -1n-1 इंटू n-1 आणि n बिलॉंग्स टू कॅपिटल N असेल. याचं एक्सप्लेनेशन सांगते मी कसं असेल. X हा एलिमेंट या फॉर्ममध्ये असेल, कशावरून मिळतो बघा, -1n-1 इंटू n-1 आणि n बिलॉंग्स टू कॅपिटल N घेतला आहे, म्हणजे nच्या व्हॅल्यू आपण 1 पासून पुट करून बघू आपल्याला काय काय एलिमेंट्स मिळतात. याच्यामध्ये जर n इज इक्वल टू 1 पुट केला तर आपल्याला मिळेल -1 इंटू 1 विच इज इक्वल टू 1 काय येणार, (0) इंटू 1 काय असतो, 0 विच इज इक्वल टू 0. आपल्याला फर्स्ट एलिमेंट मिळाला 0. नेक्स्ट n इज इक्वल टू 2 पुट करू या इक्वेशनमध्ये, -1 इंटू 2 विच इज इक्वल टू -1 1 येतो आणि 2 इंटू 1 म्हणजेच -1 इंटू 1 -1 मिळाला, -1 आपल्याकडे आहे. नेक्स्ट 3 व्हॅल्यू पुट करू, -1 इंटू 3 विच इज इक्वल टू -1 येईल इंटू 3 2 -1चा स्क्वेअर +1 इंटू 2 विच इज इक्वल टू 2 मिळाला. अगेन जर 4 पुट केला तर -3 मिळेल, 5 पुट केला तर 4 मिळेल. दॅट मीन्स n कुठून स्टार्ट झाला आहे, 1 पासून, देअरफॉर n बिलॉंग्स टू कॅपिटल N. आणि हा फॉर्म लक्षात ठेवा, या फॉर्ममध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला D हा सेट मिळतो. दॅट मीन्स D इज इक्वल टू X such that X is equal to -1n-1 into n-1, n belongs to capital N. आपण एक्झरसाइज 5.1 मधला क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड बघितलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन रोस्टर मेथड होता आणि सेकंड होता सेट बिल्डर फॉर्म यासाठी. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू. नेक्स्ट पॉइंट आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. Number of elements in a set. The number of distinct elements contained in a finite set denoted by n of a. n of a is also called the cardinality of a. म्हणजेच काय, एखादा सेट दिला असेल आणि त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत हे आपण कसे काढू शकतो. सपोज कॅपिटल A इज इक्वल टू सेट आहे 1 2 3 5 अँड 7. एकूण एलिमेंट्स त्याच्यामध्ये किती आहेत, 5 एलिमेंट्स आहेत. म्हणजेच n ऑफ a इज इक्वल टू 5 येईल. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट a इज इक्वल टू 5 किंवा कार्डिनॅलिटी ऑफ a इज इक्वल टू 5. सेम b मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 2 एलिमेंट्स आहेत. म्हणजेच n ऑफ b इज इक्वल टू किती येईल, 2. ठीक आहे. अशाप्रमाणे आपण नंबर ऑफ सेट्स किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट्स हे फाइंड आउट करू शकतो. हा झाला आपला नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट हा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ सेट. याच्यामध्ये आपण टाइप्स बघणार आहोत सेट्सचे.
फर्स्ट टाईप आहे एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजेच काय, ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट नसेल त्याला आपण म्हणणार आहोत एम्प्टी सेट. अ सेट कंटेनिंग नो इलेमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट. हे आपण डिनोट कसं करतो, फाय ऑर असं ब्रॅकेटमध्ये. यालाच आपण काय म्हणतो, नल सेट किंवा वॉइड सेट असं सुद्धा म्हणू शकतो. एम्प्टी सेट म्हणजेच काय, ज्या एलिमेंटमध्ये एकही इलेमेंट नसेल त्याला आपण एम्प्टी सेट म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे, कॅपिटल ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, दॅट मीन्स सेट ऑफ नॅचरल नंबर असेल. आणि एक्स कसा आहे, इन बिटवीन 1 अँड 2. स्ट्रिक्टली लेस दॅन आहे म्हणजे तो 1 पण नसेल आणि 2 पण नसेल, पण त्या दोघांच्या मधला असेल. मग 1 आणि 2 याच्यामध्ये कोणती संख्या असते का, कोणतीच संख्या नसते, म्हणजे ए इज इक्वल टू एम्प्टी सेट मिळेल आपल्याला किंवा फाय असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे सिंगलटन सेट. सिंगल म्हणजेच काय, ज्या सेटमध्ये एक इलेमेंट असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, सिंगलटन सेट. अ सेट कंटेनिंग ओनली 1 इलेमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. याच्यावरती एक्झाम्पल बघू. लेट कॅपिटल ए बी द सेट ऑफ ऑल इंटिजर्स विच आर नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. सेट ऑफ इंटिजर्स म्हणलं आहे म्हणजेच कसे असणार आहेत, प्लस मायनस आणि 0. पण कसे इंटिजर्स आहेत ते, नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह सुद्धा नसेल आणि पॉझिटिव्ह सुद्धा नसेल. मग अशी कोणती संख्या आहे, फक्त 0 अशी आहे की जो पॉझिटिव्हही नसतो आणि निगेटिव्हही नसतो. म्हणजे ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट 0 आणि एमध्ये इलेमेंट्स किती आहेत, 1 इलेमेंट मिळालेला आहे, म्हणजे कार्डिनॅलिटी ऑफ ए इज इक्वल टू आपल्याला मिळेल 1. बघा एक्झाम्पल काय होतं, ए हा इंटिजर्सचा सेट असेल पण ते इंटिजर्स कसे असतील, पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्हही नाही, म्हणजेच 0. नेक्स्ट आहे फायनाईट सेट. एम्प्टी सेट ऑर सेट विच कंटेन्स फायनाईट नंबर ऑफ इलेमेंट्स इज कॉल्ड फायनाईट सेट. एम्प्टी सेट हा सुद्धा फायनाईट होईल का, कारण त्याच्यामध्ये काहीच इलेमेंट नसतात हे आपण सांगू शकतो. आणखीन असा सेट की ज्याच्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत आपण हे सांगू शकतो, त्याला आपण म्हणणार आहोत फायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ लेटर इन द वर्ड ब्युटिफुल. लेट ए हा सेट डिनोट केला आपण. ब्युटिफुल या वर्डमध्ये लेटर्सचा सेट लिहायचा आहे आपल्याला. इथे यू डबल झालेला आहे, यू डबल झालेला आहे, त्यामुळे लिहिताना आपण एकदाच यू लिहिला आहे. रिपीट इलेमेंट्स लिहायचे नसतात आणि एकूण यातले इलेमेंट्स 8 आपण मोजू शकतो, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, फायनाईट. नेक्स्ट आहे इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट म्हणजेच काय, जो सेट फायनाईट नसेल त्याला आपण म्हणणार आहोत इनफायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ नॅचरल नंबर. मग अशी पण तुम्हाला मी सांगितलं होतं, सेट ऑफ नॅचरल नंबर कसा असतो, इनफायनाईट सेट असतो. कुठून स्टार्ट होतो, 1 पासून स्टार्ट होतो. ठीक आहे, हे इनफायनाईट सेटचं एक्झाम्पल झालं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ह्याच्यावरती आणखीन काय घेऊ शकतो आपण, झेड घेऊ शकतो. -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन. हा सुद्धा कसा आहे, इनफायनाईट सेटचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट टाईप आहे सबसेट. अ सेट कॅपिटल ए इज सेट टू बी सबसेट ऑफ कॅपिटल बी if every element of A is also an element of B and it is denoted by A is subset of B. सबसेट म्हणजेच काय, ए हा सेट असेल तर तो बीचा सबसेट आहे असं आपण कधी म्हणणार आहोत, जेव्हा ए मधले सगळे इलेमेंट्स किंवा ए मधला प्रत्येक इलेमेंट बी मध्ये एक्झिस्ट होत असेल तर. ए इज इक्वल टू पहा काय आहे, 1, 3, 5 आणि बी मध्ये आहेत 1, 2, 3, 4, 5. ए हा बीचा सबसेट आहे असं जर म्हणायचं असेल तर ए मधले सगळे एलिमेंट्स बी मध्ये हवेत. पहिला काय आहे, ए. बी मध्ये पण ए आहे, त्याच्यामध्ये 1 इलेमेंट बी मध्ये पण आहे. नेक्स्ट आहे 3. बी मध्ये सुद्धा 3 इलेमेंट आहे. नेक्स्ट आहे 5. बी मध्ये 5 इलेमेंट आहे. म्हणजेच काय, ए मधले सगळे एलिमेंट आपल्याला बी मध्ये मिळतात, याचाच अर्थ ए इज सबसेट ऑफ बी. नेक्स्ट याच्यावरती आपल्याला नोट आहे, अँड एम्प्टी सेट इज फायनाईट सेट. एम्प्टी सेट इज फायनाईट सेट म्हणजेच काय, जो सेट एम्प्टी असतो ज्याच्यामध्ये काही इलेमेंट नसतात तो प्रत्येक सेटचा सबसेट तर असतोच, पण तो कसा आहे, फायनाईट सेट असतो, कारण आपण त्याच्या मोजू शकतो की 0 इलेमेंट्स आहेत. नेक्स्ट डी इज इक्वल टू 2, 3, 4
मी डबल सेट डीज लिहिलेला आहे बघा. डी मधले प्रत्येक एलिमेंट डी मध्ये आहेत, म्हणजेच डी इज सबसेट ऑफ डी. दॅट मीन्स वी कॅन से दॅट नोट आहे ए इज सबसेट ऑफ ए. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. कोणताही सेट घेतला तर तो त्याचाच सबसेट असतो. आणखीन काय, फाय इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. दॅट मीन्स एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट, असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट आहे सुपरसेट. आपण पाहिलं की ए इज सबसेट ऑफ बी असं आपण म्हणतो. तर आपण बीला काय म्हणणार आहोत, एचा सुपरसेट म्हणणार आहोत. हेच आपण रीड कसं करणार, बी इज सुपरसेट ऑफ ए. कधी ए हा बीचा सबसेट असेल तरच बी हा एचा सुपरसेट होऊ शकतो. नेक्स्ट इज प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट म्हणजेच आपण आधी डेफिनेशन पाहू त्याची. अ नॉन एम्प्टी सेट ए is said to be a proper subset of the set B if all the elements of A are in set B and at least one element of B is not in A. याचाच अर्थ काय असेल तर A हा प्रॉपर सबसेट B चा कधी होईल, जेव्हा A मधले एलिमेंट्स B मध्ये असतील. आणखीन काय सांगितलेलं आहे, ए मधले सगळे एलिमेंट्स बी मध्ये असतील. याचाच अर्थ आपण काय म्हणू शकतो, ए इज सबसेट ऑफ बी. पण पुढे काय सांगितलं, अँड ॲटलिस्ट वन एलिमेंट ऑफ बी इज नॉट इन ए. म्हणजे बी मधला एखादा तरी असा एलिमेंट हवा की जो ए मध्ये नाही आहे. म्हणजेच ए आणि बी याच्यामधले एलिमेंट्स वेगवेगळे असतील. त्यामुळे आपल्याला मिळेल ए इज नॉट इक्वल टू बी. आणि असं जर आपल्याला मिळालं तर आपण म्हणू शकतो ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. ठीक आहे, मी काय सांगितलं पहा की ए हा बीचा सबसेट असेल. ए मधले सगळे एलिमेंट्स बी मध्ये असतील, पण बी मधला असा एखादा तरी एलिमेंट असेल की जो ए मध्ये नाही आहे. म्हणजे ए आणि बी हे वेगवेगळे सेट झाले, तेव्हा आपण म्हणू शकतो ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. एक एक्झाम्पल बघू. ए इज इक्वल टू असेल 2 3 4. बी आहे 2 3 4 5. इथे पहा 2 2 3 3 4 4. ए मधले सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत, म्हणजे आपण म्हणणार ए इज सबसेट ऑफ बी. पण बी मध्ये 5 आहे, ए मध्ये आहे का, नाही आहे. म्हणजे हे दोन सेट्स इक्वल होणार नाहीत, नॉट इक्वल टू होणार. आणि हीच कंडिशन आपल्याला पाहिजे असते, तेव्हा आपण म्हणणार ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. ही झाली प्रॉपर सबसेटची डेफिनेशन. नेक्स्ट आहे पॉवर सेट. त्यानंतर असेल इक्वल सेट, इक्विव्हॅलन्स सेट आणि युनिव्हर्सल सेट. हे राहिलेले 4 सेट आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. आज आपण काय काय पाहिलं तर एम्प्टी सेट, असा सेट की ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसेल त्याला आपण एम्प्टी सेट म्हणणार आहोत. सिंगलटन सेट, अ सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. फायनाईट सेट, एम्प्टी सेट किंवा असा सेट की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स फायनाईट आहेत त्याला आपण फायनाईट सेट म्हणू. इनफायनाईट सेट, सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ इंटिजर्स हे इनफायनाईट सेट असतात. आणि इन्फायनाईट सेट म्हणजेच काय, जो सेट फायनाईट नाही त्याला आपण इन्फायनाईट सेट म्हणतो. नेक्स्ट बघितला सबसेट. सबसेट म्हणजेच काय, ए हा बीचा सबसेट असेल कधी, जेव्हा ए मधला प्रत्येक एलिमेंट बी मध्ये असेल तेव्हा. आणखीन काय म्हणू शकतो, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. नेक्स्ट वॉज सुपरसेट. इफ ए इज सबसेट ऑफ बी देन बी इज कॉल्ड ॲज सुपरसेट ऑफ ए. ए हा जर बीचा सबसेट असेल तर आपण बीला एचा सुपरसेट म्हणणार आहोत. दॅट मीन्स बी इज सुपरसेट ऑफ ए. नेक्स्ट प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेटमध्ये आपण काय बघितलं, ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये हवा, म्हणजेच ए हा सबसेट होईल बीचा. पण ॲटलिस्ट वन एलिमेंट इन बी इज नॉट इन ए. म्हणजेच बी मधला एखादा तरी एलिमेंट असा हवा की जो ए मध्ये नसेल, म्हणजेच ते दोन सेट वेगवेगळे होतील, नॉट इक्वल टू होतील. असे असेल तर आपण म्हणू शकतो ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. आपण एक्झाम्पलमध्ये पण बघितलं की ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये आहे, पण बी मधला एक एलिमेंट ए मध्ये नाही आहे. म्हणजेच ते दोन वेगवेगळे सेट होतील. ए इज सबसेट ऑफ बी, ए इज नॉट इक्वल टू बी, दॅट मीन्स ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.